नांदेडमधील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या माणिक निलेवाड यांचा उपोषणाच्या तयारीत असताना प्रकृती बिघडून मृत्यू झाला। शासनाने अचानक वेतन बंद करून सेवेतून कमी केल्याचा आरोप करत निलेवाड यांनी प्रशासनाविरुद्ध लढा पुकारला होता। या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे। संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार माणिक निलेवाड हे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात अनेक वर्षांपासून शिपाई म्हणून कार्यरत होते। मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांचं वेतन बंद करून त्यांना कामावरून कमी केलं होतं, असा आरोप आहे। या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी निलेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं प्रशासनानं त्यांना उपोषणास परवानगी नाकारली होती। त्यानंतर 4 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषणाची तयारी करत असताना निलेवाड यांना अचानक चक्कर आली। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। संतप्त नातेवाईकांनी विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग इथं आंदोलन केलं। माणिक निलेवाड यांच्या पत्नीनं उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांवर गंभीर आरोप केलेत। माझ्या पतीला कामावरून काढून टाकल्यानं ते प्रचंड मानसिक तणावात होते। उच्च शिक्षण विभागाच्या जाचामुळेच त्यांचा मृत्यू झालाय, असा आरोप त्यांनी केलाय। सरकारनं कुटुंबियांस आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे। निलेवाड आहे। माझा नवरा हा 2006 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस या कॉलेजमध्ये काम करत होता। 2015 रोजी त्यांना सेवेत कायम करण्यात आले। 2022 पासून त्यांना पगार चालू झाली। सुरळीतपणे पगार चालू होती। प्रशासनाने अचानक त्यांना काहीच न कळता, काहीच सूचना न देता अचानक पगार बंद केली आणि आमच्या या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे माझा नवरा आज दिनांक 23 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 दिवस आमरण उपोषणाला बसला होता। काहीच खाता न पिता आणि 1 तारीख असल्यामुळे झेंडा असल्यामुळे माझ्या नवऱ्याला उठवले होते। आम्ही शासनाचा मान राखण्यासाठी त्यासाठी उठलो पण होतो। परत माझा नवरा 4 तारखेला बसायला गेला उपोषणाला। मग का तर माझी पगार बंद झाली। ज्यावेळेस उपोषण झालं, दुसऱ्या दिवशी सुट्टीची वेळ आली, त्यावेळेस माझा नवरा सारखा एकच बडबड करू लागला, माझी पगार का बंद केली, माझी पगार का बंद केली, माझी पगार का बंद केली, माझी पगार का बंद केली। सारखं त्याच्या डोक्यामध्ये एकच फॅट होतं। असं करता करता माझा नवरा मग 4 तारखेला उपोषण करण्यासाठी बसायला गेला आणि त्या टेंट टाकता माझ्या नवऱ्याला अचानक चक्कर आली। एकदम अचानक चक्कर आली। धर घाम सुटला। धाडकुन्या खाली पडले माझे मिस्टर आणि तात्काळ त्यांना मग विवेकानंद हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केले। नंतर मग त्यांच्यावर उपचार चालू झाले। खूप 3-4 दिवस उपचार चालू झाले। असं करता करता माझ्या नवऱ्याचा गंगा हॉस्पिटलमध्ये नेले। गंगा हॉस्पिटलमध्ये सांगितले की यांनी काहीतरी टेन्शन घेतलेलं आहे, टेन्शनमुळे यांना गाठ झालेली आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये फॅट बसलेला आहे, कशा तरी मनावर त्यांचा परिणाम झालेला आहे, यांनी काहीतरी विचार करत आहेत, असा गंगा हॉस्पिटलमध्ये आम्हाला सांगितले होते। आणि यांचं एक तात्काळ आत्ता ऑपरेशन करावं लागेल बोलले, मोठं ऑपरेशन, मेंदूचं ऑपरेशन। त्यासाठी आम्ही तयार पण झालो आणि ऑपरेशन पण केलं। ऑपरेशन करता करता खूप आम्हाला एक मोठा धक्का बसला आणि माझे मिस्टर या जगामध्ये राहिले नाही। माझे मिस्टर आज उपोषण करून आज या जगामध्ये राहिले नाही। आज माझ्यावर या 2 लेकरांचा, त्यांचे आई वडील या सगळ्यांचा भार पडलेला आहे।